जय हिंद मित्रांनो, एक्झाम जी के मराठी बाय SM या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, आपण पाहत आहोत सराव प्रश्नपत्रिकांची टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे आणि तिची ही 9वी प्रश्नपत्रिका होती। याची PDF मी तुम्हाला आधीच आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे। सर्वांनी व्यवस्थित सोडवलेली असेलच, कारण मित्रांनो बघा, ही जी सराव प्रश्नपत्रिका आपण सुरू केलेली आहे, तर ही प्रश्नपत्रिका या सर्व प्रश्नपत्रिका येणाऱ्या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। कारण याच्यामध्ये मी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चनसुद्धा घेतलेले आहेत आणि संभाव्य महत्त्वाचे प्रश्नसुद्धा घेतलेले आहेत। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य विभागासाठी जे तांत्रिक प्रश्न विचारले जातात, तर त्याची सुद्धा एक स्पेशल आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया सराव प्रश्नपत्रिका 9वी याचे उत्तरे। तर बघूया मग पहिला प्रश्न काय होता मग, तर शब्दसिद्धी प्रकारात प्रत्यय जेव्हा शब्दापूर्वी येतो तेव्हा त्याला व्याकरणात काय म्हणून संबोधतात। बघा, शब्दसिद्धी प्रकारामध्ये प्रत्यय जेव्हा शब्दापूर्वी येतात तर तेव्हा त्याला व्याकरणात काय म्हणून संबोधतात। तर काय म्हणून संबोधतात मग, तर याचं योग्य उत्तर आहे उपसर्ग म्हणून संबोधले जाते। उपसर्ग, ऑप्शन क्रमांक बी। पुढचा प्रश्न, स्वरमालेतील अ आणि अह या दोन वर्णांना काय म्हणतात। बघा, स्वरमालेतील आणि अह या दोन वर्णांना काय म्हणतात। तर याचं योग्य उत्तर आहे स्वरादी असे म्हणतात, स्वरादी, ऑप्शन क्रमांक सी। पुढचा प्रश्न, स्पर्धेतील अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा असे स्पर्धक निवडले जातील। या वाक्यातील पहिला, दुसरा, तिसरा या शब्दांचा विशेषण प्रकार ओळखा। बघा, स्पर्धेतील अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा असे स्पर्धक निवडले जातील, तर या वाक्यामध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा या शब्दांचा विशेषण प्रकार आपल्याला ओळखायला सांगितला आहे। तर काय असेल याचं उत्तर मग, तर याचं योग्य उत्तर आहे क्रमवाचक विशेषण, ऑप्शन क्रमांक ए। पुढचा प्रश्न पाहूया, पुढीलपैकी प्रयोजक क्रियापद असलेले योग्य वाक्य ओळखा। बघा, प्रयोजक क्रियापद असलेले आपल्याला योग्य वाक्य सांगायचे आहे। तर काय असेल याचं उत्तर मग, तर याचं योग्य वाक्य आहे बघा, ऑप्शन क्रमांक सी, आई मुलाला चालवते। आई मुलाला चालवते म्हणजेच हे प्रयोजक क्रियापद आहे। पुढचा प्रश्न पाहूया, अननस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे। बघा, अननस हा शब्द कोणत्या भाषेमधून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला आहे। तर काय असेल याचं उत्तर मग, तर याचं योग्य उत्तर आहे पोर्तुगीज भाषेमधून हा अननस शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला आहे। ओके। पुढचा प्रश्न पाहूया, तिरस्कार या शब्दाचा संधीची योग्य फोड करा। बघा, तिरस्कार या शब्दाच्या संधीची योग्य फोड आपल्याला करायची। तर या चार ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे मग, तर याचं योग्य उत्तर आहे बघा, तिरह प्लस कार। बघा, तिरह प्लस कार, तर ही संधीची योग्य फोड आहे कोणत्या शब्दाची, तर तिरस्कार, तिरस्कार या शब्दाची। ओके, ऑप्शन क्रमांक ए। पुढचा प्रश्न, कन्या या शब्दासाठी समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, कन्या शब्दाचा समानार्थी शब्द, तर काय होईल मग, तर कन्या या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तनया। ओके, तनया, ऑप्शन क्रमांक ए। पुढचा प्रश्न, शब्दांचे प्रथम लक्षात येणारे बाह्य रूप कोणते। बघा, शब्दांचे प्रथम लक्षात येणारे बाह्य रूप कोणते, तर काय असेल याचं उत्तर मग, तर याचं योग्य उत्तर आहे मूलवर्ण रूप। बघा, मूलवर्ण रूप हे शब्दांचे प्रथम लक्षात येणारे बाह्य रूप आहे, ऑप्शन क्रमांक सी। पुढचा प्रश्न पाहूया, नामा सर्वनामांचा संबंध वाक्यातील इतर पदांच्या ज्या वर्णांमार्फत जोडला जातो तर त्यास काय म्हणतात। बघा, नामा सर्वनामांचा संबंध वाक्यातील इतर पदांच्या ज्या वर्णांमार्फत जोडला जातो तर त्याला काय म्हणतात। तर याचं योग्य उत्तर आहे त्यांनाच प्रत्यय असे म्हणतात, ऑप्शन क्रमांक बी। मित्रांनो, याची PDF सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला दिलेली आहे, सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा। ओके। पुढचा प्रश्न पाहूया, जो काम करेल तो यश मिळवीन या वाक्यातील जो या सर्वनामाचा प्रकार ओळखा। बघा, जो काम करेल तो यश मिळवीन, तर या वाक्यामध्ये जो या सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे, प्रकार ओळखायचा आहे। तर काय असेल याचं उत्तर मग, तर याचा प्रकार आहे संबंधी सर्वनाम, ऑप्शन क्रमांक सी। पुढचा प्रश्न पाहूया, सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखले जाते। महत्त्वाचा प्रश्न आहे, सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखले जाते, तर काय असेल याचं उत्तर मग, तर याचं योग्य उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी। गणेश वासुदेव जोशी यांनाच सार्वजनिक काका म्हणून सुद्धा
ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणास भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हटले जाते? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणाला म्हटले जाते? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन यांना भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कधी करण्यात आली? बघा, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कधी करण्यात आलेली आहे विचारलेलं आहे. ते वर्ष आपल्याला सांगायचं आहे. तर कधी स्थापना करण्यात आलेली आहे मग आर्य समाजाची? तर याचं योग्य उत्तर आहे 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न बघा, ब्राह्मो समाजाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? बघा, आता ब्राह्मो समाजाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1828 मध्ये. बघा, ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 मध्ये करण्यात आली. ओके, बघूया पुढचा प्रश्न. 15वा प्रश्न, रामकृष्ण मिशनची स्थापना कधी करण्यात आली? बघा, आता रामकृष्ण मिशनची स्थापना विचारलेली आहे. तर कधी करण्यात आली मग? तर याचं योग्य उत्तर आहे 1897 मध्ये. बघा, रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 मध्ये करण्यात आली. बघूया पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी गुरुकुल ही शिक्षण संस्था स्थापन केली? बघा, गुरुकुल ही शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे स्वामी श्रद्धानंद. बघा, स्वामी श्रद्धानंद यांनी गुरुकुल ही शिक्षण संस्था स्थापन केली. ओके, ऑप्शन क्रमांक डी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी शांतिनिकेतनची स्थापना केली? बघा, शांतिनिकेतनची स्थापना कोणी केली? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनची स्थापना केली होती. ओके, बघूया पुढचा प्रश्न. लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची स्थापना कोणी केली? बघा, कुठे? तर लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे विचारलेलं आहे. कुठे? तर लंडन येथे. तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी. बघा, दादाभाई नौरोजी यांनी लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती. ओके, महत्त्वाचा प्रश्न होता हा, व्यवस्थित पाहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. 1916 मध्ये बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. कधी? तर 1916 मध्ये बरं का. कोणती? तर बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केलेली आहे विचारलेलं आहे. तर कोणी केली होती मग? तर याचं योग्य उत्तर आहे पंडित मदन मोहन मालवीय. बघा, 1916 मध्ये बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली. महत्त्वाचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा, 20वा प्रश्न. रिकामी जागा या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. बघा, बंगालची फाळणी रद्द करण्यात आलेली होती. कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत असा प्रश्न विचारला आहे. तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड हार्डिंग. बघा, लॉर्ड हार्डिंग यांच्या कारकिर्दीमध्ये बंगालची फाळणी रद्द करण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक सी. बघूया पुढचा प्रश्न. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी नाशिक येथे सन 1904 मध्ये रिकामी जागा ही क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. बघा, कधी केली? तर 1904 मध्ये. कोणी केली? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली. कुठे? तर नाशिक येथे. मग कोणती क्रांतिकारक संघटना स्थापन केली हा प्रश्न विचारलेला आहे. तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अभिनव भारत. ओके, अभिनव भारत. ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न. न्यू इंडिया हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोण चालवित असे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. न्यू इंडिया हे वर्तमानपत्र कोण चालवित असे? तर याचं योग्य उत्तर आहे बिपिनचंद्र पाल. बिपिनचंद्र पाल हे न्यू इंडिया हे वर्तमानपत्र चालवत असे. ओके, बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत 1912 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली? महत्त्वाचा प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीमध्ये 1912 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली? तर काय असेल याचं उत्तर मग?
तर लॉर्ड हार्डिंग, बघा ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड हार्डिंग यांच्या कारकिर्दीमध्ये 1912मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली. ऑप्शन क्रमांक ए. ओके, बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोण गदर हे वर्तमानपत्र अमेरिकेत चालवित होते? बघा कोणते वर्तमानपत्र? तर गदर हे वर्तमानपत्र कुठे? तर अमेरिकेमध्ये चालवित होते. तर कोण चालवित होते मग? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लाला हरदयाळ. बघा लाला हरदयाळ हे गदर हे वर्तमानपत्र अमेरिकेत चालवित होते. ओके, बघूया पुढचा प्रश्न. मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? बघा मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. ऑप्शन क्रमांक बी. बघूया पुढचा प्रश्न. 26वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणी 1857मध्ये 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला? बघा 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला. महत्त्वाचा आहे, व्यवस्थित पाहून घ्या. पुढचा प्रश्न बघा. रिकामी जागा यांनी जपानमध्ये इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना केली? बघा जपानमध्ये इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे रासबिहारी बोस. रासबिहारी बोस यांनी जपानमध्ये इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक डी. पुढचा प्रश्न पाहूया. रिकामी जागा यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली? बघा मग कोणी आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली? कशामुळे? तर जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधामुळे. निषेध म्हणून ही सर ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली होती. तर कोणी केली होती मग? तर याचं योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. ओके, ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न पाहूया. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने कोणते कमिशन नेमले होते? महत्त्वाचा प्रश्न आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने कोणते कमिशन नेमलेले होते? तर याचं योग्य उत्तर आहे हंटर कमिशन नेमलेले होते. ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न पाहूया. सन 1919मध्ये भरलेल्या अखिल भारतीय खिलाफत चळवळीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? बघा कधी? तर 1919मध्ये भरलेल्या अखिल भारतीय खिलाफत चळवळीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? तर याचं योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. ऑप्शन क्रमांक सी. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? बघा महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाचे मुख्यालय, महत्त्वाचा प्रश्न आहे, तर हे कुठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नागपूर या ठिकाणी आहे. बघा महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाचे मुख्यालय आहे नागपूर या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न पाहूया. रंकाळा तलाव खालीलपैकी कोठे आहे? महत्त्वाचा आहे रंकाळा तलाव खालीलपैकी कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर या ठिकाणी. कोल्हापूर या ठिकाणी रंकाळा तलाव आहे. पुढचा प्रश्न पहा. भीरा अवजल प्रवाह हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? महत्त्वाचा आहे बघा. भीरा अवजल प्रवाह हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आपल्या महाराष्ट्रातील. तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे रायगड जिल्ह्यामध्ये. रायगड जिल्ह्यामध्ये भीरा अवजल प्रवाह हा जलविद्युत प्रकल्प स्थित आहे रायगड जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न पाहूया. मुळा नदीवरील ज्ञानेश्वर सागर हे जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा कोणत्या नदीवरील आहे हे? तर मुळा नदीवरील ज्ञानेश्वर सागर हे जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मग? तर याचं योग्य उत्तर आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. ओके, बघूया पुढचा प्रश्न. भोगावती नदीवर बांधण्यात आलेले राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा कोणत्या नदीवर? तर भोगावती नदीवर बांधण्यात आलेले राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे हे विचारलेलं आहे. तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे धरण आहे. ओके, राधानगरी धरण जे की भोगावती नदीवर बांधण्यात आलेले आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न. चुलबंद
ही नदी कोणत्या जिल्ह्यातील प्रमुख दक्षिण वाहिनी नदी आहे? बघा, चुलबंद ही नदी कोणत्या जिल्ह्यातील प्रमुख दक्षिण वाहिनी नदी आहे? तर कोणत्या जिल्ह्यातील आहे मग? तर याचं योग्य उत्तर आहे गोंदिया जिल्ह्यातील. ओके, ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न पाहूया. तापी नदीवरील हातनूर हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, कोणत्या नदीवरील? तर तापी नदीवरील हातनूर हा जलाशय कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर याचं योग्य उत्तर आहे जळगाव जिल्ह्यातील आहे. ओके, जळगाव जिल्ह्यामध्ये आहे हातनूर हा जलाशय. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात हिरवे अभ्रक सापडते? बघा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये हिरवे अभ्रक सापडते? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये हिरवे अभ्रक सापडते मग महाराष्ट्रातील? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, गोंदिया या जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न पाहूया. धुळे हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? बघा, धुळे हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पांझरा नदीच्या काठी. बघा, पांझरा नदीच्या काठी धुळे शहर वसलेले आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने रिकामी जागा या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा, महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. बघा, महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई याची उंची किती मीटर आहे? बघा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर कळसुबाई. तर याची उंची किती मीटर आहे विचारलेलं आहे. तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे 1646 मीटर याची उंची आहे कळसुबाई शिखराची, जे की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. पुढचा प्रश्न. कापूस संशोधन केंद्र कोठे आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. कापूस संशोधन केंद्र महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये कापूस संशोधन केंद्र आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी कोठे आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी कोठे आहे? तर कोठे आहे मग? तर याचं योग्य उत्तर आहे इचलकरंजी. इचलकरंजी या ठिकाणी भारतातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी स्थित आहे. पुढचा प्रश्न. हुंडा प्रतिबंधक कायदा केव्हाचा आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. हुंडा प्रतिबंधक कायदा केव्हाचा आहे? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे 1961चा हा हुंडा प्रतिबंधक कायदा आहे, 1961. पुढचा प्रश्न. नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? बघा, नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? तर या 4 ऑप्शनपैकी कोणाला आहे मग? तर याचं योग्य उत्तर आहे संसदेला आहे. संसद, ऑप्शन क्रमांक सी. बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती अखिल भारतीय सेवा नाही? बघा, अखिल भारतीय सेवा नाही विचारले. या 4 ऑप्शनपैकी अखिल भारतीय सेवा कोणती नाही विचारले. तर कोणती नाही मग? तर याचं योग्य उत्तर आहे भारतीय परराष्ट्र सेवा. बघा, भारतीय परराष्ट्र सेवा ही अखिल भारतीय सेवा नाही. बाकी कोणकोणत्या आहेत मग अखिल भारतीय सेवा? तर बघा मग, भारतीय प्रशासकीय सेवा ही आहे, त्याच्यानंतर भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय वन सेवा ह्या अखिल भारतीय सेवा आहेत. बाकी भारतीय परराष्ट्र सेवा ही अखिल भारतीय सेवा नाही. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या कलमात विधान परिषद स्थापन करणे किंवा बरखास्त करणे याविषयी तरतूद आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या कलमामध्ये विधान परिषद स्थापन करणे किंवा बरखास्त करणे याविषयी तरतूद आहे? तर कोणते कलम आहे मग? तर याचं योग्य उत्तर आहे कलम 169. कलम 169 यामध्ये विधान परिषद स्थापन करणे व बरखास्त करणे याच्याविषयी तरतूद आढळते. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता प्रकल्प दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत उभारण्यात आला नाही? बघा, प्रश्न व्यवस्थित वाचा. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणता प्रकल्प उभारण्यात आलेला नाही विचारले नाही. तर काय असेल याचं उत्तर मग?
तर याचं योग्य उत्तर आहे बोकारो प्रकल्प. बोकारो प्रकल्प हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उभारण्यात आलेला नाही. बाकी महत्त्वाचं ते बघा, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणकोणते प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत ते बघा, ते महत्त्वाचे आहेत. तर बघा मग रूरकेला हा प्रकल्प दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उभारण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बघा दुर्गापूर आणि त्याच्यानंतर भिलाई हे 3 प्रकल्प दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उभारण्यात आलेले आहेत. बाकी बोकारो हा प्रकल्प दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उभारण्यात आलेला नाही. बघूया शेवटचे 2 प्रश्न. खालीलपैकी कोणते धोरण सप्तरंगी क्रांती म्हणून ओळखले जाते? बघा, सप्तरंगी क्रांती म्हणून कोणते धोरण ओळखले जाते? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे नवीन कृषी धोरण. नवीन कृषी धोरण हे सप्तरंगी क्रांती म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूया, आजचा शेवटचा प्रश्न. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोण होते? बघा, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोण होते? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार होते. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन प्लस संभाव्य प्रश्न असे दोन्ही प्रश्न मी घेतलेले आहेत. व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक PDF आणि प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल नक्कीच जॉईन करा. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बाकी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद.